शक्यतो मुलगा पुण्यात सर्व्हिसला असावा किंवा नाशिकमध्ये, आणि फ्लॅट जर स्वतःचा असला तर चांगलंच हे की नाही. गावाकडे शेती 10 एक 5 एकर क्षेत्र असंच, शेती काम नाही करणार पोरगी, काम मग ते जाळायला शेती लागत, पोरगी काम नाही करणार पण शेती लागत आहे. हा हा. आणि एकुलता एक मुलगा असला तर चांगलंच, बहिणीचं लग्न जर झालेलं असलं तर उत्तम उत्तम. आणि शक्यतो आई वडील वारलेले असले तर अजून चांगलं, तानच नको डोक्याला. काय बायोडाटे महाराज, काय बायोडाटे, कमाल आहे महाराज. काय आम्ही कुठल्या दृष्टीनं पाहू लागलो समाज, किती वाईट विचार आहे. अरे त्या आईने त्या बापाने त्या पोरासाठी किती कष्ट केले, कधी विचार केला का आपण त्याचा? आपल्याला वाटतं आपला नवरा घेऊन आपण शहरात जावं, आपलं फ्लॅटवरती राहावं, आपलं मजेशीर तिकडं मॉलमध्ये खरेदी करावी, तिकडं असं मस्त मजेशीर राहावं, संध्याकाळी हॉटेलला जेवायला जावं, स्विगीवरती ऑर्डर करावी, असं वाटतं आपल्याला तिकडं मस्त मजेशीर राहावं. इकडे यांचं आयुष्यभर कष्ट केले ना, आता मरुस्त वर कष्ट करा असं वाटतं आपल्याला. तुम्ही विचार करा पोरींनो, इथल्या पोरी तशा नसतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या आईने त्या बापाने त्या पोराला लहानचं मोठं करत असताना तळहाच्या फोडासारखं वाढवलं. त्यावेळी त्या बापाने विचार केला की माझ्या म्हातारपणाचा आधार म्हणून हा माझा पोरगा होईल. त्या आईला वाटलं की मी म्हातारपणात जर खोकली, मी आजारी पडली तर माझं लेकरू मला म्हणेल, आई अगं तू खोकत होती रात्रभर, चल उठ गाडीत बैस बरं, चल तुला दवाखान्यात नेतो. त्या आईची इच्छा आहे त्या पोराने माझ्या बरोबर राहावं, त्या बापाची इच्छा आहे की माझ्या नातवाने माझ्या बरोबर ती खेळावं. अरे त्यांच्या शेवटची इच्छा एवढ्याच आहे, त्यांना पैशाची अपेक्षा अजिबात नाही तुमच्याकडून. आणि एक गोष्ट मी तुम्हाला जाता जाता एक मित्र म्हणून सांगून जाईल, पोरगी देत असताना तुम्ही नक्की सगळं पहा. आपल्या काळजाचा तुकडा द्यायचा आहे, आपल्याला तिचं वाटोळ झालं नाही पाहिजे, मला माहिती आहे. परंतु पोरगा जर कर्तबगार असेल तर डोळे झाकून तुम्ही पोरगी द्या. कर्तबगार पोरगा पहा, डोळे झाकून पोरगी द्या. नाही तर फक्त बापाच्या नावाची प्रॉपर्टी भरपूर आहे, पोरगा मात्र शिवजयंतीत तमाशा घालितो. नाही नाही जमणार रे भाऊ, असं नाही, तसं नाही. कसं त्याच्याकडे काय नसू द्या हो, पण लात मारील तिथं पाणी काढील अशी त्याच्यामध्ये धमक असावी हो. अशा पोराला तुम्ही हसत पोरगी द्या, तो त्याचं कल्याणच करणार.